या जीवाला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपण सुदाम्याचे. तुम्ही मी कोण आहे? तुम्ही मी कोण आहे? सुदाम्या आहे. काय आपल्याकडं? जगणं आपल्या हातात नाही, मरणं आपल्या हातात नाही, किती खावं याचा अंदाज नाही, काय खावं याची अक्कल नाही. आपल्याकडे काय आहे? आपण सुदाम्याचे आहेत. आपल्याला सांभाळणारा गोपाल कृष्ण आहे आणि तो भेटत नाही तोपर्यंत आपण सगळे सुदाम्याचे. ही नगरी जर सोन्याची करायची असेल तर आत्मज्ञानासारखे 12वा अध्याय असं सांगतो, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. माऊलीची भाषा आहे आणि माऊलीने तुम्हाला कृष्ण सुदाम्या पाहायला कोण सांगितलंय? 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओव्या जरा क्लिअर आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि सुदाम्या हा गोपाल कृष्णाचा मित्र आहे. तुम्ही मी सुदाम्याचे. पुढची ओवी ऐका. 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं डायरेक्ट सांगतो, संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथे देव आहे. आणि 4थ्या अध्यायाचं तर डायरेक्ट उलटच म्हणणं आहे, तुम्ही संतांची सेवा केली तरच ज्ञान मिळेल. तनु मनु जीवे चरणासी लागावे, आगर गता करावे दाशी सकळ. असे ओव्या सूत्रात बसवा ना. ओव्या अख्खी ज्ञानेश्वरी वाचा. 9033 मध्ये ज्ञानेश्वरी महाराजांच्या आईचं नाव नाही आहे. वाचा ज्ञानेश्वरी. आईचं नाव नाही आहे, वडिलांचं नाव नाही आहे, पुढे सांगा देवाचंच नाव नाही. ज्ञानेश्वरी देवाचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीच्या सगळ्या ओव्या स्वतःच्या गुरुसाठी आहे, स्वतःच्या. आणि 13व्या अध्यायात 99 ओव्या फक्त गुरुसाठी आहेत, फक्त गुरुसाठी. आणि शेवटची ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791 मध्ये, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. पण इथं जी हा शब्द वापरलाय, येत जी उरले पाईक. पण जी हा शब्द नम्रता दर्शक आहे. आता इथं दोन्ही साकळ्या लावा. 18व्या अध्याय 18व्या अध्यायामध्ये पाईक पण आहे आणि पहिल्या अध्यायामध्ये मूर्खपणा आहे. डायरेक्ट ओवी आहे. एरवी तरी मी वाव्या पाहता, एरवी तरी मी मूर्ख. पहिल्या आपल्याला काहीच येत नाही तरी आपण स्वतःला शहाणे समजतो. विश्वाची आई स्वतःला मूर्ख समजते. जरा 2 मिनिटं साखळी लावा. विश्वाची आई आहे. आता एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ तुम्ही सप्ताकाला उडत. आणि गाजर काही येत नाही, एक चाली येते आयुष्यभर. पण फुगीरपणा हिट काय, लगेच नवी दिंडी. इकडं जमलं नाही का इकडं बांबू उपाटलाच दुसरा. तुम्ही अभ्यास करा. विश्वाचे गुरु मूर्ख म्हणतात, पण त्याच्या पुढची ओवी इतकी सुंदर आहे, मी संत कृपेने ज्ञानदेव आहे. काय भाषा आहे महाराज. संत कृपेने मी ज्ञानदेव आहे, पण कृपा माझ्यावर संतांशी आहे. आणि आता अभंगाला सुरुवात करायची आहे. कीर्तन आता थोडस लेट झालं, तुम्ही तरी जवळून आले. मी आसन कुठं राहती? बिदर. 9:30 भरलं इथवर, 11:30 निघलोय बिदर वरून. इथं आताशी पोहोचलोय. बिदर म्हणजे कर्नाटक. आमच्याकडे तो जास्त भाग आहे या महिन्यात. आंध्र, कर्नाटका, तेलंगणा. मग इतकडं कवर भागत नाही ना. त्यामुळे थोडं लेट झालं कीर्तनाला. आणि आज तुम्हाला काही काम नाही, तेव्हा कीर्तनाला सुरुवात करायची. फक्त ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्रेवाणी बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आणि दुसरी सूचना आहे, कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तर कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि आता झाली सुरुवात. फक्त पटापटा बोला. थोड्या ओव्या पहिल्या क्लिअर करून घ्या. कीर्तन आहे ना महाराज, हे आत गेलं पाहिजे, मग मजा आहे. बाहेर मजा नाही. ठातूर मातूरला मजा नाही. बाईचंद बाबाच्या गोष्टीचे दिवस संपले. ते ऐकणारे राहिले नाही आणि सांगणारे टिकले नाही. आता बारीक आहे, थोडं किचकट मुद्दा आहे अभंगाचा, पण फिट करून देतो. माझी ओवी परत नीट आहे का, 3 ओव्या क्लिअर करून देतो आणि पुढे जातो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ज्ञान हे तुम्हाला संतांच्या सेवेशिवाय येऊ शकत नाही. आणि किती सेवा करावा, आखी ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथाच्या पायावर. याच्यापेक्षा काय सेवा आहे?
अख्खी ज्ञानेश्वरी आणि वरून त्यांनी म्हणावं आता विश्वात्मक आहे आणि वरून शेवटी म्हणावं येण्यावरी ज्ञान द्यावं. आता याच्यापेक्षा सेवा काय. ते ज्ञान मला संतांच्याच कृपेनं येत आहे आणि म्हणून हरिपाठच सांगतोय. मातृ पितृ भात्रा सगोत्र आणि चतुर्भुज नर होऊन दिले. आणि त्यासाठी गवळण आहे, गवळणीला सुरुवात करायची आहे. गायकवाद गुणजन सगळ्या मंडळीला, अन्नदाते विद्यार्थी सगळ्यांना धन्यवाद. मंदिर पूर्ण होईल, 18 अध्याय म्हणतो. मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ताह पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. फायनल. आता झाली सुरुवात, फाटाफाटा बोलायचं. मंदिराला कळस आहे, मंदिराला कळस चढला, मंदिराचं काम संपलं. पुन्हा डोकं लावायचं नाही. 2 पाऊस पडला, पाणी आलं, ओढ्याला आलं, नाल्याला आलं, नदीला गेलं, सागराला गेलं. आता नाव बदललं, आता डायरेक्ट सागर. आता डायरेक्ट सागर. नदीचा विषय नाही, ओढ्याचा विषय नाही, नाल्याचा विषय नाही. मग या जीवानं अखंड भजन केलं तर याला डायरेक्ट देव हे नाव प्राप्त होतं. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते बजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही देव व्हाल, नाहीतरी तुम्ही देव आहातच. 2 शब्द झाले. 3रा शब्द आहे झाडाला फळ आलं की त्याचं काम संपलं. नदी सागराला मिळाली की सगळं काम. पण काही झाडं अशी आहेत की त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरं येत आहे. उत्तर आहे का? लिंब 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 लिंब. लिंबाला लिंबू येत नाही, लिंबुळी येते. तुम्ही अभ्यासच नाही केला गवा. तुम्ही उलटा फिरा. आंब्याला येतो आंबा, वांग्याला येतो वांग, भोपळ्याला येतो भोपळा, गवारला येते गवार, भेंडीला येते भेंडी. पण लिंबाला लिंबू नाही येत, लिंबाला लिंबुळी येते आणि लिंबुणीला लिंबू येते. ऐका, आता लिंबाला काय येते? लिंबुळी. आता उत्तर बारीक बोललं तरच कळलं बरं का. लिंब आहे पुल्लिंगी. लिंब आहे निर्वास. लिंब आहे पुल्लिंगी, त्याला लिंबुळी येते स्त्रीलिंगी. आणि लिंबुणी आहे स्त्रीलिंगी, त्याला लिंबू येते पुल्लिंगी. आता उलट फिरा. लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहेत. मूळ कडू, खोड कडू, पानं कडू, फुलं कडू, फळं कडू. मग लिंबाचं झाड म्हणजे संसार. किती करा, एक पोराचा करा नाही तर 71 पोराचा करा. संसार करणं म्हणजे काही पराक्रम नाही. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, धाबा टाकणं, बार टाकणं, पंप टाकणं, सदस्य होणं, निवडून येणं, हा काही इतिहास नाही. त्याचं काही लय कौतुक नाही. ते कोण नाही होईल. मालकरी होणं पराक्रम आहे. बायको करणं काय ते तू गडी म्हणलं करणार. पागल लोक आहेत काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या मेंदूत पाणी झालं. तुला कोण सांगितलं सदस्य? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही झाला, तुझा गेम केला गावानं 13 लाख. तुला समजत कसं नाही? हे काय हे निवडून बायको करणं काय पराक्रम आहे? पोरग होणं काही येते. पोरग झालं का लगेच अख्ख्या पाहुण्यांना हॅलो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? तो काही खिंडबिंडला लावली का? काही इतिहास केला काही? हॅलो मला मुलगा झाला. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. आणि तुला एकच झालं. पोर पालथ पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. त्यानं मला लाईट बंद करून पिसावलं बुवा. अरे ते झाड कसं आहे? लिंबाचं आहे. त्याला काही झालं तर फळ. आता लागला करंट. आता ह्या मापात राहिलं का कीर्तन कळलं. मुळाई कडू, खोडाई कडू, पानाई कडू, फुलाई कडू, अख्खं झाडच कडू. त्याचं नाव लिंब. त्याला लिंबुळी येते. लिंबाला लिंबुळी येते. आता दुसरं झाड आहे का? काटेत काटेत पण फळ चांगलं आहे ना. निमुणीला काटेत पण फळ चांगलं आहे ना. मग काटे जर असतील आणि फळ जर चांगलंच मिळत असेल तर काटे सण का करू नये? का करू नये? पखवाद वाजवलं जर लोक मानितच असतील तर रियाज करायला हरकत काय? गायनाची प्रॅक्टिस करायला हरकत काय? कीर्तन करायला रोज अर्धा तास पुस्तक उचकायला अडचण काय? तुमच्या बापाची पेंड आहे का? नाही ना. तुम्हाला काटे सहन करा पण फळ येईल. येईल फळ मिळेलच. काटे सहन करा.
तरुण पोरांना सांगतो पाया पडून, पोरांनो ह्या दंगली बिंगलीत पडू नका. तुमचा म्हणून सांगतो तुम्हाला, ही सगळी लोक तुम्हाला वापरून घेतील आणि सीझन संपल्यावर सोडून देतील. या सगळ्या लोकांना तुमची अजून 4 महिने गरज आहे. 24 आलंय, पुन्हा 29 पर्यंत तुमच्या बापाच्या दाव्याला सुद्धा येणार नाही ते. पोरांनो मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचा आहे. दंगलींमध्ये लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. तुम्ही टपरीजवळ जरी दिसले ना 10 वर्ष शिक्षा आहे. येडे होऊ नका. तुम्हाला ही लोक भावनेच्या आरी करतील, गट प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख, पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे केस कमी आहेत एवढी गावं पाहिलीत. आणि माझ्या कीर्तनातलं प्रत्येक वाक्य पुस्तकातलं नाहीये, अनुभवाचं आहे. ते कालही खरंय, आजही खरंय. उद्या पोरानं तुम्ही तब्येत कमावली, व्यायाम केला, पोलीस भरतीत जायचंय, पोरानं वाक्य सांगा, कोणत्याही कामाला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. पहिले दिवस आता राहिले नाहीत. पोरानं तुम्ही उखडून जाल. उद्या तुम्ही तब्येत कमवली, उद्या तुम्हाला पोलीसमध्ये जायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपलं ना जीवन. मिलिटरीत जायचं आहे, उद्या तुम्हाला MSc झालात, तुम्ही खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय, उद्या तुम्हाला भविष्य आहे का नाही बोला. उखडून जाल ना. MPSC द्यायची आहे. हे लोक काय सीझन पुरते पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. बरोबर तळतळीनं का सांगतो माहिती का, दसमी आज सोमवार आहे. स्वप्न आहे तुमच्या आईला, स्वप्न आहे तिला माझा मुलगा सुखी पाहायचा आहे. स्वप्न आहे तुमच्या बापाला, त्याने तुम्हाला फुकट इंजिनिअरिंगला घातलं नाही. स्वप्न आहे त्याला. त्यानं बनियन म्हणालं तर पलटी करून घातलंय. त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलंय. लोकांचे प्रचार करून तू सभा उधळायला नाही केलं तुम्हाला, नाही केलं तुम्हाला. त्यानं रोजानं गेली, बांधावर जेवायला बसली, कालवण नव्हतं, तिनं लोणचं भाकरीला चोळलंय, तिनं चपात्याचं पीठ शिल्लक होतं. माझं पोरगं कॉलेजला जाणार तर त्याला 3 चपात्या करून दिल्या आणि तिनं भात खाऊन दिवस काढलाय. तिला स्वप्न आहे. आणि शेतकऱ्याच्या पोरांना ही कळकळीनं का सांगतो तर त्याला 2 कारण आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शेतीत भविष्य नाही आहे. शेतीत भविष्य, शेतकऱ्याच्या पोराला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक तर एक माणूस तरी शेतकऱ्याचा नोकरीला पाहिजे किंवा त्याला साईड बिझनेस तरी पाहिजे. त्याचं गाडीगार तरी पाहिजे, टपरी तरी त्यांना टाकली पाहिजे, पाव तरी विकले पाहिजेत. शेतीवर सूत्र बसणार नाही. तुमचं काय मत आहे? कुठं शाळेतले शाळा लग्न शेतीवर शक्य आहे नाही. तुम्ही तळतळीनं सांगतो, काटे सण करा फळ मिळेल. दुसरं झाड संपलं बरं का, निमोणीचं. आणि 3रं झाड आहे ते अध्याय नंबर 15 मध्ये ओवी नंबर 54 मध्ये, यया फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. 3 गोष्टी क्लिअर आहे का पोरांनो? आजपासून तुम्हाला कोणी बेकाड म्हणलं तरी चालेल, पण ह्या धंद्यात उतरायचं नाही. तुमचं काय मत आहे? कोणाची सभा असो डुकून पाहायचं नाही, कोणाचा मोर्चा असो झोपून घेणे. तुमचं काय मत आहे? जर गेम झाला ना, तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्या पोरांना, आत्ता 2000 रुपये देतो मी तुम्हाला वाढवून देतल्या प्रत्येक पोराला. तुम्ही फक्त एक सिगटपट्टी करा, एक बेल्ट गळ्यात अडकवा आणि सिगटपट्ट्या 2-3 ठिकाणी चिटकवा आणि अख्ख्या गावातून मला 200 रुपये आणून दाखवा. चला आणा, मी 2000 देतो तुम्हाला, 200 दे, 1800 तुला घे. कोण गावातला माईचा पूत आहे तुला 200 रुपये देतो, मला पाहू दे. देईन कधीच देणार नाही. मग आपल्यावर संकट आल्यावर कोणीच उभा राहत नाही. फक्त बोललाय, हे फक्त बोललाय फक्त, उभं नाही कोणी राहत. आपल्याला सांभाळणारा फक्त जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्मा नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे आणि तोच आपला बाप आहे. तो सांभाळील. ही लोक तुम्हाला फक्त वापरून घेणार, संपला विषय. आता हे आमचं मशीन थोडं चांगलं आहे म्हणून तुम्ही कीर्तन ठेवता. उद्या माझे 2-4 दात पडले, काल तारीख घ्याल तुम्ही म्हणाल त्याच्या दाटावर हवा जायला लागली, आता शब्द फुटायला लागले. बाबा बदला. लोकांना घेणं काय घेणं? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही,
मी आलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, करायचं काय? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे काय झोपणे? रात गई. लोक वापरून घेतात. त्याच्यावर तरुण पोरांचं काय मत आहे बोला? तुम्हाला भविष्य आहे, कोण देणार नाही रुपया? कोणीही देणार नाही. तुम्ही कष्ट करा ना. नाही इकडं जमत नाही ना, शाळेत डोकं चालत नाही ना, धंद्यात उतरा. नाही इकडं चालत, तब्येत कमवायची ना, व्यायाम करा. व्यायाम आवडत नाही ना, अभ्यास करा. MPSC 5 याला नापास, 10 याला नापास होते, चल काय फरक पडत नाही. पण एकदा पास झाल्यावर लाल दिवस. अभ्यासच करायला काय हरकत आहे त्याला? आणि तुम्ही जर असेच दिवस काढायचे ठरले बापाच्या इस्टेटीवर, तर ते सूत्र बसणार नाही. अहो, ह्या लोकांनी एवढ्या इस्टेटी कमावल्यात का यांच्या दाव्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघत. त्यांनाच माहित नाही आपल्याला कोणत्या शिवारात किती जमीन आहे. एवढ्या इस्टेटी आहे त्यांच्या. ते फुकाट तुम्हाला नादी लावतात का? लावा बरं त्यांना म्हणा 5 एकर बाग आहे, त्यावर कर बरं कोटीचं लग्न कोण करतो? कर. 40% पोरं पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले, वडायला बिडे राहिला नाहीत, थुकेल तंबाखू वाळून खात्यात. आणि त्यांनी फक्त म्हणायचं ही युवकांची ताकद आहे. त्याला खायलाच नाही तर ताकद येईल कुठून? हे खरं आहे का खोटं आहे बोला? यांना काय घेणं असतं? तुम्ही सावध व्हा. एक दुसरं झाड संपलं, तिसरं झाड सुरू झालंय, वांज आहे. आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. संसार. आणि संसार हे झाडच कसं आहे? पटापटा बोला आता. कसं आहे? तरच पुढं कळलं. आता कसं आहे? वांज कसं आहे? वांज, त्याला फळ नाही, फुल नाही, पण झाड आहे. या फळना चुंबिता. आणि फुल वांज. आणि त्या वांज झाडाला पाणी घातल्यामुळं खाली मुळ्या वाढल्या. आणि त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. आणि आज बसलेली सगळी माणसं अज्ञानात आहे. मुळी वाढली. अज्ञान. काय कळतं लोकांना? काय काही कळत नाही. वाट लागली गावांची वाट. दहावे सुद्धा मौत पार्टीवर आहेत सध्या. मौती सुद्धा पार्टीवर आहेत. सप्ते सुद्धा पार्टीवर आहेत. या वरच्या मंडळीने गावांना आग लावून दिली. आग. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही, अशी कीर्तनात बसेल लोक आहेत आता. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याच्या पुरीचं लगीन मोडायला तयार आहे. इथपर्यंत आपण खाली गेलोय. तुमचं काय मत आहे? सुतक न धरण्यापर्यंत गावातलं राजकारण गेलंय. ज्ञान आहे का अज्ञान आहे? पटापटा बोला. अरे ते सगळे एकत्र आहे. 6 महिने झाले गुन्ह्या गोविंदानं राहिले. झाले अजून 15 दिवस जाऊ द्या, अख्खे एकत्र होती. आणि आता राहिले काय? तुमच्या डोक्यात घुसत आहे का मी काय म्हणतो? काय लोकांना घेणं आहे? महाराज, थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नव्हता, अशी कीर्तनात लोक आहेत. आता नाही रडला तो. साखरपुडा झालेला भाऊ संध्याकाळी उशीमध्ये बुडकं गुंतून रडला. मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही. म्हणजे पैसे तर जाणारच होते. मला एकच मुलगी होती. त्याने फक्त जेवायचं नव्हतं, पण माझ्या ओट्यावर बसावं लागत होतं. मला समाधान वाटलं असतं. इतके खाली गेलोत आपण. भाऊ जाऊ द्या, साखरपुडा झालेली मुलगी सुद्धा दंडाचा रडली. हो, रडली ती पोरगी. आणि ती पोरगी का रडली माहिती आहे तुम्हाला? का रडली माहिती आहे? मी तर पाहुणी आहे, एक दिवस या घरातून जाणार आहे. सुलतान बाप मला सारखाच आहे. मी तर दोघांवरही सारखंच प्रेम करते. उद्या मी तर जाणारच आहे. मी तर या घरात सोडून जाणार आहे. भांडण माझ्या चुलत्याचं माझ्या बापाचं होतं. मी तरी काय केलं होतं? त्याने जेवायचं नव्हतं जेवायचं. माझ्या पाठीवरून थाप टाकावं लागत होती, तरी मला बरं वाटलं असतं. इतके खाली गेलोय आपण. कोणती मुळी वाढली? अज्ञान. कोणती मुळी आहे? हा, मी महाराज आहे, तू पागल आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचं लेकरू आहे. पुंडलिक तुझा भाऊ आहे. चंद्रभागा तुझी बहीण आहे. आणि रुक्मिणी तुझी आई आहे. पांडुरंग तुझा बाप आहे. कोण आहे आपण? संपलो. हा त्याचा तो, त्याचा तो. ह्या साहेब लग्नाला दिसले नाही हो. ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे ना. आणि साहेब येऊन गेले.
साहेब पहाटी जेवून गेले, तू बस पप्याच्या आईच्या हातपाय दाबी, मरा तुम्ही मरा. आणि असेच मेलेत का नाही बोला. हा याचा आहे, तो त्याचा आहे, तो त्या गटाचा आहे, हा या गटाचा आहे. मरा, खात केल तंबाखू वाळून मरा. आणि मोडा लग्न लोकांचे काढा, तुमच्याच भावाचे मोडा. आणि बसा बिड्यावडीत, निरीक्षण करा. कोणती मुळे झाड पुरं करायचे आपल्याला, कोणती मुळे आहे? अज्ञान. आता पुढं ऐका, झाड कोणतं आहे? गेलं बॉम्बाला, ए बरे नीट बस. झाड कोणतं आहे? वांस. त्याला मुळी अज्ञान आहे. आणि अज्ञान मुळीला 4 कोंब फुटलेत. घ्या कोंब खाली, आता झाडच पुरं करून देतो म्हणजे मालिका यायला. हे झाड वांस आहे आणि त्याला 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. आज संपली कशानं माणसं? मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी? मी नसलो तर चाल कोण म्हणल? मी, तू, तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोच, इकडली अख्खी इकीन, तू जिरीन. तू जिरावली नाही ना, मी म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? शेमड पोरग बैऱ्या पुरीला म्हणत, तू माझी नाही ना. कोणाचीच नाही. अरे तिचं ऑपरेशन झालं, तिला 3 पोरं झाली, तू का पागल आहे का? मी, तू, मी, तू, तुझं. हे कोणत्या मुलीचे कोंबे आहेत? असं फिट ऐकलं पाहिजे, मग कीर्तन कळत. अज्ञान. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक 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 भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. नवी नवरी पाहिजे ना तुम्ही? नवी नवरी यंदा लय नवरी आल्या. नवी नवरी पाहिजे ना. मेहंदी म्हणजे काय? कुत्र्याची घाण, मांजरीची घाण, बोकड्याची घाण. तळ हाताला मेहंदी, एवढी मेहंदी, हिरव्या बांगड्या, इथवर, इथल्या पट्टीत चमकी, इथं कलर, खालून एक कलर, इथं मधल्या खासात एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर, नाही तर मग दोन्ही बाजूने केस मोकळे, घुमती काही हिंडती हेच का. आणि बोलायला जर लागली ना, एकदम सिस्टमॅटिक. नवी नवरी लई खास बोलते. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला? एव्हा तेव्हा केव्हा, कशावय टिंबदी, ती पागलच आहे ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या, एव्हा तेव्हा केव्हा, अय्या, वाव 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 म्हणजे वा मारायचं मशीन आहे ते. आणि तिची सासू म्हणती, जाऊ मोरबाई, माझ्या पप्पाचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली. मी तर ना डोळे मिटायला मोकळी झाली बाई. मी आता म्हणलं पप्या देवाला सोडायला लागतो, पण वस्तू लय खास बाई. ही पहिल्या आठवड्यातलं सांगू राहिलं बरं तुम्हाला. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का, मग त्या म्हातारीला विचारायचं कसं काय सांगतीन, काय ऐकती. पार मा पप्या कामातून गेला बाई, सारखा त्या पुरी मागच हिंडतो ग बाई, पुरी मागच होतो. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. 8-10 दिवसापासून तर हातरू नाही पप्याच टाकीतो, आपलं डोकंच बंद झालं. आता 2-4 दिवसापासून जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना, ती पोर पुढं उभी केली तर त्याला दूध निघत नाही, तर दूधही निघत नाही. मला तर असं वाटतं बाई, नक्की त्या पुरीनं माझ्या पावलाला काय